नांदेड़ जिले के नायगांव तालुके में वाक़ सोमठाना नामी गांव के किसानों ने आज अपने मुतालबात को मनवाने के लिए पुरजोर एहतजाज किया। मुजाहरे में शरीक चंद किसानों ने जिस्म पर पेट्रोल डालकर खुदसूजी की भी कोशिश की। इस दौरान मुजाहरीन और पुलिस के बीच कुछ देर के लिए हाथापाई भी देखी गई। सोमठाना के किसान अपने मुतालबात को लेकर मरने मारने तक को तैयार नजर आ रहे थे। इस सिलसिले में मिलने वाली तफसीलात के मुताबिक नायगांव के सोमठाना गाँव और पड़ोस के 2 गाँव में तालाब बनाने और सिंचाई के प्रोजेक्ट की तामीर के लिए हुकूमत ने मकामी 50 किसानों से उनकी मिल्कियत वाली 100 एकड़ ज़मीनात हासिल की। इस वक्त किसानों ने ज़मीनात देने से इनकार किया था, लेकिन इन्हें हुकूमत ने इसके बदले अच्छा मुआवजे की रकम अदा करने का यकीन दिलाया और जब मुआवजा अदा करने का वक्त आया तो सरकारी अफसरान टाल मटोल से काम ले रहे हैं। तवील अरसे से ये मुतासरा किसान अपने ज़मीनात के मुआवजे के लिए सरकारी दफ्तरों के चक्कर काट रहे हैं। मुआवजे की रकम नहीं मिलने से किसानों में शदीद बरहमी फैल गई है। तीनों गाँव के किसानों ने आज जिला कलेक्टर दफ्तर पहुँच शदीद एहतजाजी मुजाहरा किया। मुजाहरे के दौरान चंद एक मुश्तइल किसानों ने अपने जिस्म पर पेट्रोल डालकर खुदसूजी की भी कोशिश की। इस दौरान वहां मौजूद पुलिस ने इन्हें खुदसूजी करने से रोक दिया। पुलिस के साथ किसानों की जमकर हाथापाई भी देखी गई। मुतासरा किसानों ने ऐलान किया है कि अगर इन्हें जमीनात का मुआवजा जल्द से जल्द अदा नहीं किया गया तो वो तालाबों में उतरकर गैर मुअय्यना एहतजाज शुरू कर देंगे। कशासाठी चालत शेताची पाळू एवढी खणलेली आहे, ते 3 वर्षापासून पैसा नाही, त्याला खायला मिळणार झाले आम्हाला। त्याच्यासाठी कलेक्टर ऑफिसला आल्या की आत्मधनची नोटीस। 2 जण आत्मधनाचा प्रयत्न बी केलाय। नायगाव तालुक्यात सोमठाना गाव एक गाव आहे। सोमठाना हिप्परगाव बाबुळगाव इथे एक साठवण तलाव झालेला आहे। साठवण तलावाची मंजुरी आज 13 ते 14 म्हणजे आम्हाला कळण्याच्या पहिलेच मंजुरी झालेली आहे। बरं आम्हाला आमच्या लेकराचे लग्न होत आहेत, बरी त्या तलावाचा आणि कोणाच पैसे भेटले नाहीत। आणि कमीत कमी शेतकऱ्याची जेवढी जमीन गेलेली आहे, 150 शेतकरी आहेत, 150 शेतकऱ्याची जे जमीन गेलेली आहे त्याला 1 रुपया मोबदला भेटला नाही। आणि जेणेकरून त्या तळ्याचं काम सुरुवात केलं आहे। आदरणीय आमदार राजेश पवार साहेब सुद्धा आलते, उद्घाटन पण झालेलं आहे। बरी त्या तळ्याचा आणि आमच्या शेतकऱ्याला रुपया भेटला नाही। आता या आत्मधनचा आम्ही इशारा दिला होता। आम्हाला वाटलं आम्हाला कमीत कमी कलेक्टर ऑफिस तर आम्हाला कलेक्टर साहेब तर न्याय देतील, या धोरणाने आम्ही इथं आलोय। तरी पण आमच्या इथं बळजबरी करून आमच्या माणसाला अटक करून किंवा जेणेकरून त्रास देऊन आम्ही जो आमच्या तळ्याची जो मोजणी होती तेव्हा कमीत कमी 500 ते 600 पोलीस प्रशासन घेऊन आमची जमीन ताब्यात घेतली। आज तेच पोलीस प्रशासन आम्हाला न्याय देईल किंवा कलेक्टर साहेब न्याय देतील, या धोरणाने आम्ही कलेक्टर ऑफिसला आत्मधनचा विषय ठेवला होता। आता याच्या पुढचं आमचं सर्वात मोठं आंदोलन म्हणजे आमचे गाव जेवढं गाव आहे ते तळ्यामध्ये जाऊन आम्ही अमरण उपोषण करणार आहोत क्लिअर। आणि जर या 2 महिन्यात आम्हाला न्याय भेटणार तर आम्ही 100% आम्हाला जीव द्यावाच लागते। उपाशी मरण्यापेक्षा जीव देऊनच बरं आहे ना, कारण की आम्ही आज दिपवलं आहे। आमच्या घरी लेकरं आहेत, आमच्या घरी आम्हाला मायबाप आहेत, आम्हाला लेकरं बाळ आहेत, आमच्या घरी उजवाव कसं, आम्हाला उजवायचं आहे, आम्ही उजवाव कसं, कारण की जनता बी आणि आम्हाला प्रशासनावर भरोसा होता। सोमठाणचे राहणार साहेब, आमचे शेत 2013ला जमीन पुरी आमची खोदली, खोदून खडे पाडून आम्ही सरकारला कशाला आडवत जावं म्हणून आम्ही गेलो नाही साहेब। खोदू दिले वावरात, पुरी वावर आमचे खोदले। किती वर्षाला आम्ही कशाला आडवत जावं? आम्हाला पोलीस बंद केलं साहेब। 500 पोलीस आले त्यावेळेस। आमच्या बायाला लेडीज आली, सगळे लोक येऊन आम्हाला पावबंद करून आमचे सर्वे केलं, वावराचं जमीन संपादित केली। पहिले बारडकर साहेबांनी कॅन्सल केली साहेब। काय करा आम्हाला कर्ज बाजारी होऊन गेले, काय करणार आम्ही? लग्न आल्या किती त्या ऑफिसला किती वारे आल्या, मुंबईला गेल्या, दिल्लीला गेल्या, औरंगाबादला गेल्या, काय करणार आमच्या